आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमात नवनाट्य प्रसारित करत आहोत. तात्या टोपे. मूळ लेखक अमर बहादूर सिंग अमरेश. रूपांतरकार आणि दिग्दर्शक विनोद कुमार. मराठी अनुवाद सतीश पप्पू. सादरकर्त्या स्मिता दीक्षित. ऐकूया तात्या टोपे. जो मातृभूमि की रक्षा में अर्पित कर अंतिम सांस गए, जो वीर लहू की धारों से लिख भारत का इतिहास गए, उनके जीवन की ज्वाला से अभियान देश ने मांगा है. ये रक्त न जाए सूख कहीं, बलिदान देश ने मांगा है. तात्या टोपे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा एक महानायक, ज्याचं केवळ स्मरणही आज रोमांचित करतं. या महानायकाचा जन्म 1814 मध्ये नाशिक जवळच्या येवला या गावी झाला. त्यांचं मूळ नाव सांगतो, रामचंद्रराव. वडिलांचं नाव पांडुरंग भट. पेशव्यांकडे म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे ते नोकरीला होते. आई रुक्मिणी आज या महानायकाची कथा सांगतोय, ज्यांचं नाव त्या काळाच्या इतिहासावर ठळकपणे कोरलं गेलंय. तात्या टोपे. श्रीमंत बाजीराव पेशवे. श्रीमंत. काळ अत्यंत वाईट आहे आणि त्यातल्या त्यात आपलीच माणसं आपल्या पाठीत खंजीर खुपसतात तेव्हा तो दाह प्रचंड असतो. हे आम्ही अनुभवलंय. पण आमच्याच महालात आमच्याच विरुद्ध चाललेल्या कट कारस्थानांची नेमकी आणि योग्य वेळी माहिती आम्हाला रामचंद्ररावांनी दिली नसती तर आमचा बळी गेला असता. रामचंद्ररावांनी या गादीचा आणि या भूमीचा मान जपला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कट कारस्थान करणाऱ्यांची खेळी अयशस्वी ठरली ती फक्त रामचंद्ररावांमुळे. आम्हाला रामचंद्ररावांबाबत विश्वास वाटतो आणि तो ते जपतील अशी आम्हाला खात्री आहे. सगळ्यांच्यासाठी एक आदर्श आणि एक प्रेरणास्थान ते बनतील. आज आमच्या वतीने आम्ही रामचंद्ररावांना त्यांच्या या निष्ठेसाठी पुरस्कार म्हणून ही रत्नजडित टोपी बहाल करतोय. आणि आम्ही आज जाहीर करतो, आजपासून त्यांचं नाव रामचंद्रराव नाही तर त्यांचं नाव तात्या टोपे असेल. तात्या टोपे. तात्या टोपे. आता थोडंसं पुढे जाऊया. 19व्या शतकाची सुरुवात होती ती. हा इंग्रज आता भारतात आपलं साम्राज्य स्थापू इच्छितोय. अनेक राजे आपली राज्य गमावून बसले. त्यांनी त्या गोऱ्यांनी हिसकवली आहेत त्यांची राज्य. आणि आता त्यांची नजर या पुण्यावर आहे. त्यांना पुन्हा ताब्यात घ्यायचंय. पण आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही गुडघे टेकणार नाही. आम्ही लढू. हो, आम्ही लढू. प्रतिकार करू.
सन 1818 मराठा साम्राज्याची अखेर झाली. युद्धात पेशवे हरले. पुण्यावरही कंपनीचा झेंडा फडकला. पेशव्यांना मांडलिक म्हणून वर्षाला 8 लाख पेन्शन मिळेल असा करार झाला. आमच्याच राज्यात असं अपमानित जगणं असह्य होतंय आम्हाला. हा पराभव आम्हाला जिव्हारी लागलाय. आम्ही असं अपमानित जीण जगण्यापेक्षा इथून निघून जाऊ. हो तेच योग्य होईल. आम्ही इथून निघून जाऊ. पेशव्यांनी पुणे सोडलं. ते उत्तरेत गंगा किनारी कानपूर जवळच्या बिठूरमध्ये वास्तव्यास गेले. त्यांच्यासोबत अनेक परिवार लवाजमा होता. त्यातलं एक कुटुंब होतं तात्या टोपे यांचं. इसवी सन 1827 दुसऱ्या बाजीरावांनी दत्तक पुत्र नानासाहेब यांना आपला उत्तराधिकारी जाहीर केलं आणि त्याची व्हाईस रॉयला रीतसर माहिती कळवली. मध्ये नानासाहेब पेशवे झाले. त्याच दरम्यान दुसऱ्या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा बनारसला येऊन स्थायिक झाले. त्यांच्यासोबत मोरोपंतांचा समावेश होता. मोरोपंतांची पत्नी निधन पावली आणि त्यांनी मुलगी मनूला सोबत घेऊन बिठूरला प्रस्थान केलं. मनू म्हणजेच लक्ष्मीबाई. 28 फेब्रुवारी 1851 दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचं निधन झालं. आणि धूर्त इंग्रज हुकमतीचं एक फरमान येऊन धडकलं. नानासाहेबांना पेशव्यांचे उत्तराधिकारी म्हणून कंपनी सरकारनं अमान्य केलं. तेवढंच नाही तर वार्षिक 8 लाखांचा तनखाही बंद केला. हा गव्हर्नर जनरल माल्कमचा फतवा होता. तात्या याचा अर्थ काय? आम्ही आता पेशव्यांचे उत्तराधिकारी नाही? केवढा विश्वासघात, कपटी कारस्थानी. साहेब, ही सुरुवात आहे. अजून बरंच काही घडायचं आहे. हा असा अपमान, हे असं किती काळ चालेल? जोपर्यंत आपण अपमान सहन करू तोपर्यंत. आता आपणही उत्तर द्यायला हवंय. या इंग्रजांना इथून हाकलून लावण्यासाठी एकच उपाय आहे, संस्थानांचं एकीकरण. आपण संघटित होणं ही माझी जबाबदारी. हे शक्य आहे? आपण आज्ञा द्या, मी सगळ्यांना जाऊन भेटेल महाराज. जे करायचं आहे ते त्वरित करा. आज्ञा आहे आमची. तात्या, जा. तात्या, आम्हाला तुमचा अभिमान आहे. इतिहास याची नोंद घेईल की नाही हे मी सांगू शकत नाही, पण तुम्ही जे अद्भुत कार्य केलंय ते विलक्षण आहे. इंग्रजांविरुद्ध बानपूर, बुंदेलखंडच्या राजांनी विद्रोह केला. अनेक राजे, नवाब, सेना, प्रजाजन इंग्रजांविरुद्ध लढायला तयार झाले आहेत. नानासाहेब, आपण पण किती अपार कष्ट घेत दिल्ली, शिमला, झाशी, कालपीसह दक्षिणेतल्या संस्थानांमध्ये जागृती केली आहे. आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. तात्या, आपण विजयी होऊ. विजयाचं माहित नाही नानासाहेब, पण आपण लढायचं आहे. हे मात्र नक्की आहे, लढायचं आहे. पण तात्या, तुम्ही इंग्रजांच्या डोळ्यात चलता आहात. आता मी त्यांचा काळ बनून उभा टाकीन. स्वातंत्र्याचं पहिलं रणशिंग फुंकलं जात होतं.
राजे, सैनिक, सामान्य जन उठावासाठी उत्सुक होते. 8 एप्रिलच्या घटनेनं ही आग आणखीन भडकली. मंगल पांडेला फाशी झाली. 10 मे रोजी कानपूर लढ्याची तयारी पूर्ण झाली होती. ही बातमी मेजर जनरल सर यू व्हीलरला कळली. त्यानं हे बंड शमवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानं आधी इंग्रज परिवारांना सुरक्षित ठिकाणी आणलं. लखनौच्या सर हेनरी लॉरेन्सची मदत घेतली. व्ह्यू व्हीलरची एकच चूक झाली. संपूर्ण दारुगोळा नानासाहेब आणि त्यांच्या सेनेवर सोपवला. इंग्रज बंड मोडून काढण्याचा मनसुबा आखत होते, तर दुसरीकडे भारतीयांचे बाहू स्फुरण पावत होते. असा हा विलक्षण काळ होता. आपण हे गुलामगिरीचं जोखड फेकून देण्याची वेळ आली आहे टिकासिंग. हो, नानासाहेबांच्या आदेशाची वाट पाहतोय आपण. मंगल पांडेचं हौतात्म्य पाहून सैनिकही चिडलेत. आपण सुद्धा लढवय्या सैनिकांप्रमाणे इंग्रजांच्या रक्तानं या मातीला न्हाऊ घालूया, माखून टाकूया. आमच्या जवळ 300 शिपाई आणि 2 तोफा आहेत. दारुगोळा आहे. इंग्रजांना कानपूर मधून हुसकावून लावण्यासाठी हे भरपूर आहे. आमच्या आदेशाची प्रतीक्षा करा. आम्ही शपथ घेतो की प्राणांची आहुती देऊ पण इंग्रजांच्या जोखडातून देश स्वतंत्र करू. मुक्त करू. देश स्वतंत्र करू. मुक्त करू. हर हर महादेव. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. हर महादेव. हर महादेव. जय भवानी. जय भवानी. 4 जून 1857 ची मध्यरात्र. अचानक 3 फैरी झाडल्या गेल्या आणि क्रांतीचा श्री गणेशा झाला. तात्या आणि शिपायांनी खजिना लुटला. तुरुंगाचे दरवाजे तोडले. कचेरी ध्वस्त केली. इंग्रज परिवार प्राणाच्या भीतीनं किल्ल्यात लपून बसले. 5 जून 1857 सूर्य स्वातंत्र्याचा सूर्य होता. कानपूरचं स्वातंत्र्य. नानासाहेब राजा आणि तात्या टोपे सेनापती निवडले गेले. 6 जून ते 25 जून कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल सर व्ह्यू व्हीलर किल्ल्यातून क्रांतिकारकाशी लढा देत होता. पण त्याच्या जवळची कुमक संपत आली होती. न दारुगोळा होता, न होतं धान्य, न खाद्य सामग्री. मेजर जनरलनं पांढरं निशाण फडकवलं आणि स्त्रिया बालकांसह सैनिकांच्या प्राणाची भीक मागितली. नानासाहेबांनी दया दाखवली आणि तात्यांना मेजरसह सर्वांना अलाहाबादला पोहोचवण्याचा आदेश दिला. सती चौरा घाटावरच्या नावामधून मेजर जनरलसह सर्व इंग्रज अलाहाबादला निघाले. नानासाहेब आणि तात्यांचा हा निर्णय चुकीचा आहे. हो, अलाहाबादेत जनरल नीलनं जे अत्याचार केले ते आम्ही विसरूच शकत नाही. मेजरसह सगळ्यांना जिवंत सोडायचं नाही. सेनापती तात्यांचा आदेश आपण पाळायलाच हवा. शरणागतांना अभय द्या. क्षणात गोळ्यांचा वर्षाव झाला. मेजर जनरल व्ह्यू व्हीलरसह अनेक अधिकाऱ्यांना यमसदनास पाठवण्यात आलं. केवळ महिला आणि मुलं वाचली. आणि त्यानंतर सुरू झालं इंग्रजांचं तांडव. अलाहाबाद आणि लखनौच्या सेना घेऊन इंग्रजांनी कानपूरवर हल्ला सुरू. महाराजपूरमध्ये भयंकर युद्ध झालं. पराभूत नानासाहेब बिठूरला परत आले. त्याच वेळी जनरल नीलची इंग्रज सेना बिठूरला धडकली. त्यांनी नानासाहेबांचा महाल पेटवून दिला. प्रचंड लूट केली. त्यावेळी तात्या टोपे ग्वाल्हेरमध्ये होते. त्यांना खबर मिळताच
ते सेनेसह त्वेषानं कानपूरला निघाले. कालपी जिंकलं आणि कानपूरच्या जवळपासचा प्रदेश जिंकत इंग्रजांची रसद बंद पाडली. जनरल विंडमच्या सेनेचा पराभव करून 28 नोव्हेंबर 1857 पुन्हा कानपूर जिंकलं. तात्या टोपेंनी युद्ध कौशल्य दाखवत कानपूर पुन्हा जिंकलं खरं, पण तेव्हापासून ते इंग्रजांसाठी सर्वात मोठे शत्रू झाले. काही महिन्यांनी तात्या टोपे विजयोत्सव साजरा करण्यासाठी कालपीला येऊन पोहोचले. त्यांनी श्रेय सैनिकांना दिलं. तात्या टोपेंचा विजय असो, सेनापती तात्या टोपेंचा विजय असो, रावसाहेबांचा विजय असो, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. माझ्या वीर सैनिकांनो, जय जयकार करायचा असेल तर तो या भूमीचा करा, भारत मातेचा करा, महाराणी लक्ष्मीबाईंचा करा, श्रीमंत राव साहेबांचा जय जयकार करा. तात्या टोपेंचा जय जयकार नाही केला तरी चालेल. महाराणी लक्ष्मीबाईंचा विजय असो, महाराणी लक्ष्मीबाईंचा विजय असो. तात्या, भारत मातेसोबत आमचाही जय जयकार करा असं म्हणालात. त्याचा अर्थ आहे महाराणी, अर्थ आहे. आम्हाला असं का कुणाच ठाऊक वाटतंय तात्या की तुमच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. तुमच्या मनात जेव्हा जेव्हा प्रचंड अस्वस्थता असते तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःलाच नव्हे तर आम्हालाही विसरून जातात. तात्या, तुम्हाला आमचा विसर पडला? नाही महाराणी, मला स्वतःचा ना तुमचा ना देशाचा विसर पडेल. पेशव्यांचा मी एकनिष्ठ सेवक आहे. महाराणी, माझी ही अस्वस्थताच देशाला स्वस्थता देईल, शांतता देईल. तात्या, तुमची ही बेचैनी अस्वस्थता देशाला खूप काही देईल, पण आम्हाला का? कारण ही लक्ष्मीबाई महाराणी नाही, तुमच्यासाठी केवळ मनू आहे. मनू, जिनं तुमच्या सोबत तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुष्यबाण शिकला, निबिड अरण्यातून घोडेस्वारी केली, शिकारी केल्या, ती मनू. मित्र आणि शत्रू यांच्यातला फरक ओळखायला शिकली, ती मनू. या भूमीसाठी जगणं आणि या भूमीसाठीच प्राणांची आहुती देण्याचा संकल्प केलेली मनू. नाही महाराणी, नाही. अहो, तुम्ही केवळ मनू नाही आहात, तुम्ही स्वातंत्र्याची आस लागलेल्या लाखो देशवासियांच्या आशा आहात, वीरांगना आहात, शौर्य आणि साहसाची मूर्तिमंत साम्राज्य आहात. वीरांगना? आम्ही वीरांगना? हो महाराणी. तुम्ही आम्हाला झाशीच्या किल्ल्यातून बाहेर पडायला मदत केली नसती तर कदाचित आम्ही आतापर्यंत जिवंतही राहिलो नसतो. नाही महाराणी. आम्ही वीरांगना तात्या, झाशी सोडून आलेलो आम्ही वीरांगना. बघा ही वीरांगना किती जखमांचा भार शरीरावर वाहतीये. बघा तात्या, वीरांगना. हो देवी, हो. पाहतोय मी सगळं, पण हे घाव तुमच्या शरीरावरचे नाहीत तर इतिहासाच्या हृदयावर कोरलेले घाव आहेत. शरीरावरच्या जखमा भरून येतीलही, पण इतिहासाचं काय? इतिहासाच्या जखमा सदैव ओल्याच राहतात, त्या तशाच ठसठसत राहतात. चुकतात तात्या, तुम्ही चुकता आहात. समजा आज आपण न लढता शरणागती पत्करली तर? काय महाराणी, काय म्हणताय का? तर इतिहासाच्या छातीवर जी जखम होईल ती सतत भळभळतच राहील. आज ज्या कालखंडातून आपण पुढे जातोय तिथं हवंय फक्त बलिदान. देशासाठी बलिदान, प्राणांची आहुती. शीर तळहातावर घेऊन हा तात्या तुमच्या सोबत उभाय. लहानपणी तुमच्या सोबत खेळणारा हा सवंगडी रामचंद्र युद्धातही सवंगडी असेल. देवी, तुमचं शौर्य, तुमची वीरता या देशाचं सामर्थ्य आहे. तुमचं खड्ग हे देशाचं खड्ग आहे. तात्या, विनाकारण आम्हाला मोठेपणा बहाल नका करू. तुम्ही महापराक्रमी आहात. आम्हाला तुमच्या विजय गाथा माहीत आहेत. नील, कॅम्पवेल, विंडहम या इंग्रज अधिकाऱ्यांना तुम्ही कशी धूळ चारलीत हे मला ज्ञात आहे.
चरखारीच्या गद्दार राजाला तुम्ही कसं चिरडून टाकलत हेही आम्हाला माहितीये. पण तात्या, आज प्रश्न केवळ कानपूर, चरखारी किंवा पांडू नदीचा नाहीये, संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. देवी, आपण आज्ञा द्यावी. देवी, आज्ञा द्यावी. इंग्रज सेनापती ह्यू रोज प्रचंड सेनेसह काल्पीच्या दिशेनं पुढे सरकतोय. तुम्ही त्याला कौंच मध्ये रोखा, नाहीतर काल्पीचं हे वैभव, कालिंदी नदीचा निनाद आणि हे सगळं रक्तलांछित होऊन जाईल. जे करायचंय ते त्वरित करावं लागेल, आत्ता, लगेच. जशी आज्ञा महाराणी. श्रीमंत राव साहेब आणि बांदा नवाब आपल्या सोबत आहेत. मी कौंचच्या किल्ल्याकडे जातो. मला विजयश्रीचा आशीर्वाद द्यावा. विजयी भव. उठा, उठा सैनिक हो, उठा. भारत मातेच्या शरीरावर झालेल्या जखमा धुवून काढण्याची वेळ आली आहे. रणभूमीची धूळ कपाळावर गंध म्हणून मिरवायचं भाग्य खूप कमी वीरांना मिळतं. तुम्ही भाग्यवान आहात. उठा, उठा. आपल्या तलवारींना आपल्या शौर्याची धार लावा. मारू किंवा मरू, पण पराभूत व्हायचं नाहीये. लक्षात ठेवा, पराभूत व्हायचं नाहीये. तुम्हाला चंडीची, दुर्गेची, कालीची, महाकालीची शपथ आहे. हे आपलं शस्त्र, हेच आपलं वैभव. उठा, उठा, उठा. रणचंडी आपली प्रतीक्षा करते. चला. थांबा तात्या, थांबा. हे माझ्या सैनिक, कालिंदी नदीचा प्रवाह अनेकार्थी पवित्र आहे. जिने श्रीकृष्णाची वासनी, राधेचा चरण स्पर्श झालाय तिला. कालिंदीचा हा प्रवाह रक्तलाल होऊ द्यायचा नाहीये. कालिंदीची शपथ आहे तुम्हाला. कालिंदीच्या खालच्या प्रवाहाला स्पर्श करून उठा. महाराणी लक्ष्मीबाईंचा जय जयकार करा. महाराणी लक्ष्मीबाईंचा, महाराणी लक्ष्मीबाईंचा. थांबा तात्या, थांबा. का बरं देवी, का? आम्हाला तुमचा अभिषेक करू दे तात्या. अभिषेक? कसला अभिषेक देवी? तोफांचे तप्त गोळे, गोळ्यांचा वर्षाव आणि तलवारींचा खणखणाट ज्यांचा रोज अभिषेक करतात, त्याला कसला अभिषेक? देवी, तुम्हाला असं वाटतंय का अजूनही माझा अभिषेक बाकी आहे म्हणून? हो, अजून बाकी. तुमच्या वीरत्वाचा अभिषेक या गोष्टी करू नाही शकत तात्या. का? गोळ्यांचा वर्षाव, तलवारींचा खणखणाट, तप्त गोळे, तोफांचे व्यक्तीला अभिषेक करू शकतात, असामान्य व्यक्तित्वाचा नाही. तो पुरुषाचा अभिषेक असेलही, पण पौरुषत्वाचा नाही. मनुष्याचा अभिषेक असेल तो जरूर असेल, पण मानवतेचा नाही. मी आज महाराणी, आपण हे काय करताय? मी या योग्यतेचा नाहीये. तुम्ही मला शर्मिंदा करताय. अहो, कसला आला अभिषेक? शक्तीचा अभिषेक, वीरतेच्या, पौरुषाचा अभिषेक. पहा तात्या, आमच्या जवळ ना फुलं आहेत, ना अक्षता, ना चंदन. हा अभिषेक करायचा आहे. आमच्या जवळ आहे फक्त रक्त. रामचंद्र, या आमच्या रक्तानं आम्ही आपला अभिषेक करणार आहोत. होय, आमच्या रक्तानं. तात्या, या मनुच्या रक्ताचं मोल जपणं आता तुमच्या हातात आहे, फक्त तुमच्याच हाती. आमची ही कट्यार, आमच्या या कट्यारीनं, आमच्याच रक्तानं आम्ही आपल्याला अभिषेक करू. महाराणी, देवी, तुमच्या रक्ताचं मोल, तुमच्या रक्ताचा गौरव जपणं म्हणजे या देशाचा अभिमान जपणं आहे. माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब या रक्ताभिषेकाचं रक्षण करेल. इतिहास काय दखल घेईल, नोंद घेईल, याची चिंता तात्या कधीच करू नका. महाराणी, कधी विजय, कधी पराजय, हेच माझं भाग्य आहे. मी विजयानं उन्मत्त होत नाही किंवा पराजयानं घाबरून जाणं हे माझ्या रक्तातही नाहीये. देवी, मला आज्ञा द्या. देवी, मला आज्ञा द्या. कालिंदीच्या कलकल निनादापासून दूर, खूप दूरवर मला रणभूमीचा कोलाहल साद घालतोय. आज्ञा द्या देवी, आज्ञा द्या. महाबली तात्या टोपे कौंचच्या किल्ल्यात आहेत. किल्ल्याची डागडुजी केली गेलीये.
तिचं निरीक्षण करताना त्यांच्या सोबत शहागडचे राजेही आहेत. महाराज, गडाची डागडुजी पूर्ण झाली आहे. सेना प्रतिशोधासाठी तयार आहे, सज्ज आहे. तोफा ही आज्ञेची वाट पाहताय आग ओकण्यासाठी. पण पण काय तात्या? अचानक माझ्या मनात एक प्रश्न आलाय की या युद्धाचा परिणाम काय होईल? तात्या, सगळ्या युद्धांचा जो परिणाम असतो तोच होईल. विजय की पराजय? मला तुमच्या वाक्याचा नेमका अर्थ कळत नाहीये महाराज. थोडं स्पष्ट करून सांगाल का? अवश्य तात्या. या युद्धाचा परिणाम असेल मानवतेचा अंत, केवळ मानवतेचा अंत. माणसातलं पशुत्व, निर्दयता, क्रूरतेची परिसीमा म्हणजेच युद्ध. पण हे युद्ध नाहीये. हा एक महायज्ञ आहे, महायज्ञ. महायज्ञ? महाबली, अहो तुम्ही युद्धाला यज्ञ कसं म्हणता? आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे महाराज यात? देश रक्षणासाठी केलं जाणारं युद्ध म्हणजे यज्ञच असतो. आपण देशाचं स्वातंत्र्य आणि स्वतंत्रता धर्मासाठी लढतोय. हे युद्ध नाहीये, हे धर्मयुद्ध आहे, धर्मयुद्ध. या यज्ञात आपण प्राणांची आहुती द्यायची. महाराज, कोणीतरी दूरवरून येतंय महाराज. कदाचित आपला गुप्तहेर असावा. सेनापती तात्या टोपेंचा विजय असो. बोला. शत्रूंची विशाल सेना काल्पीकडे गतीने येत आहे. कौंचच्या समीप आली आहे. असं? सेनापती हिरोज तिचं नेतृत्व करतायत. विशाल सेना? आमचे मूढवर सैनिकही त्यांना पुरवून उरतील. आज्ञा द्यावी महाराज, आज्ञा द्यावी. आज्ञा? कसली आज्ञा? महाराज, शत्रू सैन्याशी आपली गाठ सकाळी नाही तर 10 वाजता पडेल. 10 नंतर युद्ध? का तात्या? आम्हाला कळलं नाही. तात्पर्य काय? इंग्रज सैन्यापेक्षा आपली सैन्य क्षमता खूप कमी आहे महाराज. आपण सकाळीच युद्ध प्रारंभ केलं तर आपण आपल्या सैन्याचा बळी दिल्यासारखा होईल. काय म्हणता? होय, आपल्याला कुशलतेने युद्ध लढायचं आहे. सटकी देणारं ऊन या गोऱ्या सैनिकांना हैराण करतं. आपल्याला त्याचा फायदा उठवायचा आहे. म्हणून 10 नंतरच आपण युद्धारंभ करणं हेच कौशल्याचं ठरेल महाराज. महाबली, आपण अगदी नेमकेपणाने सांगितलं. गडाचं रक्षण करण्यासाठी आपण वेशीच्या बाहेर, जंगलात, मंदिरात, बागांमध्ये आपण शत्रू सैन्याला गाठू. महाराजांचा विजय असो. बोला. शत्रू सेना गडापासून केवळ 4 मैलावर पोहोचली आहे. चला महाराज, चला चला चला, तातडीनं निघूया. शत्रूला वेशी बाहेरच रोखूया. तोफांचा भडीमार सुरू करा. चला चला महाराज, चला. भीषण युद्ध झालं. कौंचा किल्ला शत्रू सैन्याच्या ताब्यात गेला. सेनापती महावीर तात्या टोपेंनी अनेक शत्रू सैनिकांना कंठस्थान घातलं आणि ते अज्ञात स्थळी निघून गेले. चहूदिशांना ती बातमी पसरली. अफवा अशी होती की तात्या त्यांच्या वडिलांच्या घरी पोहोचले आहेत. काल्पीच्या पतनानंतर महाराणी लक्ष्मीबाई, श्रीमंत रावसाहेब आणि त्यांच्या सोबत अन्य क्रांती योद्धे ग्वाल्हेरकडे निघाले. या स्वातंत्र्य लढ्याचं आता नेतृत्व त्यांच्याकडे आलं होतं. गोपालपूर ग्वाल्हेर पासून 46 मैल दूर. तिथे त्यांनी पडाव टाकला. तात्या त्यांच्या वडिलांकडे चरखीला गेले. या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये. श्रीमंत, खरंच असं झालं असेल? खरं आहे महाराणी, हे विश्वसनीय गोष्ट वाटत नाहीये. युद्धाला घाबरून भ्याडपणे युद्धभूमी सोडून अचानक आपल्या चरखी गावीत सेनापती तात्या अज्ञातवासात जातील हे केवळ अशक्यच. रावसाहेब, खरंच जर हे असं असेल तर आपल्या देशाचा नैतिक पराजय असेल. हा माझ्या रक्ताभिषेकाचा तात्यांनी केलेला अवमान असेल. असो रावसाहेब, महाराणी लक्ष्मी आता प्रतिज्ञा करते
की ही स्वातंत्र्य मशाल आम्ही तेवती ठेवू. ग्वाल्हेरच्या राजांना संदेश पाठवा, आम्ही येतोय. महाराणी, हा विश्वासघातकी तात्या तुमच्या समोर उभा आहे. तात्या तुम्ही? महाराणी, आपण एवढ्या अस्वस्थ बेचैन का होत आहे? ग्वाल्हेरच्या राजांना संदेश पाठवण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांची सारी सेना आपल्या सोबत आहे. मी चरखीला नव्हे, ग्वाल्हेरहून येतोय, ग्वाल्हेरहून. आम्हाला असं वाटलं की आपण आम्हाला भर प्रवाहात सोडून निघून गेलात तात्या. नाही, क्षमा करा तात्या. नाही आम्ही आपल्यावर संशय घेतला. महाराणी, आम्हाला क्षमा करा. महाराणी, आपण माझा गौरव करून मला शर्मिंद करू नका. महाराणी, कौंचचा किल्ला गमावल्यावर मी ग्वाल्हेरला पोहोचलो. तिथली सेना, तिथले सरदार, राज दरबारी या लढ्यासाठी आतुर झाले आहेत. महाराणी, केवळ एका ठिणगीची प्रतीक्षा आहे. ग्वाल्हेर पेटून उठेल या लढ्यासाठी. आणि महाराज शिंदे, त्यांचं काय झालं तात्या? त्यांना देशाची नाही तर स्वतःच्या सिंहासनाची काळजी आहे. भयकंपित झालेल्या त्या राजाला समजून सांगावं लागेल की गुलामगिरीच्या जोखडापेक्षा स्वातंत्र्यासाठी प्राण देणं हे अधिकच स्वीकारार्ह आहे. तुमचं म्हणणं ठीक आहे तात्या, पण त्यांनी मानलंच नाही. त्यावरही उपाय आहे महाराणी. कोणता? त्यांनी मानलंच नाही तर त्यांना आपण क्षणात उद्ध्वस्त करू, सिंहासनासकट उद्ध्वस्त करू. तात्या शांत व्हा तात्या. आपल्या आसपास शत्रूचे गुप्तहेर असतील. त्यांना ही खबर मिळाली तर आपली संपूर्ण योजनाच असफल होईल. तात्या बोला, आता आपण काय पाऊल उचलायचंय? महाराणी, ही स्वातंत्र्याची मशाल घेऊन आपण इथून निघूया. अवघ ग्वाल्हेर आपली वाट पाहत आहे. सेना पूर्ण तयार आहे. ग्वाल्हेरची सेना तयार आहे. आपण गोपालपूरहून आधी प्रस्थान करू. इथून ग्वाल्हेर किती दूर आहे तात्या? केवळ 46 मैलावर आहे. केवळ? तात्या, सगळेच तुमच्यासारखं वारं प्यालेलं नसतात. महाराणी, मी तुफान असेल तर तुम्ही कडाडणारी वीज आहात. वीज. तुम्ही कधी कसं आक्रमण कराल हे कोणीच सांगू शकणार नाही. आता विलंब नकोय. रातोरात ग्वाल्हेर गाठायचा आहे. नव्हे, शिंदेचा अमीन महाल ताब्यात घ्यायचा आहे. तात्या, तुम्हाला जर हे सहज वाटतंय तर घोड्यांना कोणतीच इजा न होता एवढी दौड करायची असेल तर तयार आहे मी. या लक्ष्मीसाठी दिवस आणि रात्र यात फरक तो काय? राणी लक्ष्मीबाईंचा हे ग्वाल्हेर आहे. एकीकडे महाराणी लक्ष्मीबाई, रावसाहेब आणि तात्या टोपे उभे ठाकले तर दुसरीकडे शिंदे महाराज. एका भीषण युद्धाची ही चाहूल आहे. ग्वाल्हेर भयकंपित आहे. 8000 सेनेसह तुम्ही आमच्यावर चाल करून आलात शिंदे महाराज. त्याऐवजी हीच शक्ती शत्रू विरुद्ध, देशाच्या शत्रू विरुद्ध पणाला आपण लावायला हवी होती. देशाचं चित्र पालटलंच. अजूनही वेळ गेलेली नाहीये महाराज. आम्ही मित्रवत भावनेने तुमच्याकडे आलोय. आम्हाला सहाय्य करा महाराज, आम्हाला सहाय्य करा. तुमच्यासाठी कसली आली आहे मैत्री? तुम्ही आम्हाला तुमच्यासारखं भिकारी बनवायचा विचार करताय? साप आणि मुंगूस मध्ये मैत्री शक्यच नाहीये हे मी जाणतो. पण तुमच्या पूर्वजांना पेशव्यांनी शरण दिलं होतं हे आठवा जरा, आठवा. महाराज, अजूनही वेळ गेलेली नाहीये. शुद्धीवर या. इंग्रजांचे तळवे चाटणं सोडा. त्याचा परिणाम वाईट होतील. तात्या, तोंड सांभाळून बोला. हे आमचं राज्य आहे. आमच्या राज्याचं रक्षण करणं हे माझंच काम आहे. आम्हाला झाशी, लखनौ, कानपूर कालपी नाही बनायचंय. मला ग्वाल्हेर जपायचंय. आम्हाला ग्वाल्हेर जपायचंय. राज्याचं रक्षक म्हणे, राज्याचं रक्षक. अरे, देशाचं आधी रक्षण करा.
संपूर्ण देशात क्रांतीची ज्वाला भडकली आहे आणि तू त्या जयचंद आणि वीर जाफर प्रमाणे वागतोयस. अरे हा जर देशच राहिला नाही तर मग ग्वाल्हेर कसं राहील? हा राजद्रोह होईल. राजद्रोह करू नकोस, राजद्रोह करू नकोस. सैनिकांनो, बघताय काय? आक्रमण करा आणि त्याचं शीर कापून टाका. आक्रमण, आक्रमण. अरे माझ्या वीरांनो, तुम्ही आक्रमण का नाही करत? पुढे व्हा, पुढे व्हा, पुढे व्हा आणि या गद्दारांना कंठस्नान घाला. अरे पुढे व्हा. तुम्ही गद्दार आहात. काय? आणि मी? ते आपले हितैषी आहेत. तात्या आपला बंधू आहे आणि महाराणी लक्ष्मीबाई बहीण आहे. तुम्ही गद्दार आहात. मी तुमचा महाराज आहे ना. तुम्ही देशद्रोही आहात. माझी सेनाच माझ्या सोबत नाहीये. मी आता काय करू? कुठे जाऊ? इथून 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 पळून जाण्यास आमच्यासाठी योग्य आहे. त्या पळपुट्यावर हात उगारणं युद्ध धर्मात बसत नाहीये. त्याला जाऊ द्या, जाऊ द्या. ग्वाल्हेरचा कलंक पुसला गेला. चला, ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर चला. राजवाड्यावर पेशव्यांचा ध्वज उभारूया. चला. हर हर महादेव. हर हर महादेव. महाराण्यांचा विजय असो. साहेबांचा विजय असो. तात्या टोपेची जय. तात्या टोपेची जय. तात्या तुमची योजना यशस्वी झाली. ग्वाल्हेरवर पेशव्यांचा ध्वज फडकला. ग्वाल्हेर किल्ल्यातील राजकोष, जडजवाहीर, दारुगोळा, तोफा, शस्त्रागार सगळं 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 आज आपलंय तात्या. होय होय महाराणी, होय, हे खरं आहे. पण विजयाचा अर्थ विश्रांती नाही आणि तसं होताही कामा नाही महाराणी. आपल्याला संपूर्ण भारताचं केंद्र आता ग्वाल्हेर करायचं आहे. आजच बाणापूर शहागडच्या नरेशांना इथे येण्याचं आमंत्रण दिलंय. ठिकठिकाणच्या क्रांतिकारी सेनाही इथे येत आहेत महाराणी. तात्या, तुम्ही आखलेली योजना उत्तम आहे. तुम्ही जसं रात्र जागून हे सगळं करताय तसंच इंग्रजही तयारी करत असतील. कोणत्याही क्षणी ते आपल्यावर चाल करून येतील. म्हणून आधी आपण ठिकठिकाणी मोर्चेबंदी करू. कारण ग्वाल्हेर हातचं गेल्यामुळं अस्वस्थ झालेले शिंदे देखील त्यांना जाऊन मिळू शकतात. आपण सावध राहायला हवंय तात्या. महाराणी, आपण चिंतित होऊ नये. मी सगळीकडे नजर ठेवू नये. शिंदे आता आग्र्यात आहे आणि युरोज कालपीहून ग्वाल्हेरकडे कूच करण्याच्या तयारीत आहे. नवे निघालाच आहे. आत्ताचीच खबर आहे. तुम्ही म्हणताय ते सत्य असेल तर तात्या, आपण हातातली तलवार आणि घोड्यावरची मान ढिली करून चालणार नाही. संतापलेला युरोज ग्वाल्हेरवर येतोय हे मी जाणतोय. आपण पूर्ण तयारीनिशी लढू. चिंता नको. ग्वाल्हेरच्या या मातीतून तुफान निर्माण करू. आपण वादळासारखे चालून जाऊ. महाराणींचा विजय असो. जनरल युरोज आणि स्मिथ आपली विशाल सेना घेऊन ग्वाल्हेर जवळ येत आहे आणि शिंदेही त्यांच्या सोबत आहे. ठीक आहे, उत्तम. जा तुम्ही. महाराणी, आणखीन एक वादळ समोर येत आहे. ग्वाल्हेरच्या यज्ञकुंडात देश बलिदान मागतोय. आहुती हवी आहे, आहुती. या निळ्या आकाशात धुळीतून रक्तलाल नक्षत्र उगवत आहे. आहुतीची तयारी सुरू करूया. तात्या, आधी कर्तव्य मग आहुती. आम्ही प्राणांची बाजी लावून आमच्या कर्तव्याचं रक्षण करू. तुम्ही कर्तव्याचं रक्षण करा. गडाच्या पूर्व दरवाजाचं रक्षण आम्ही करू. सैन्याला आदेश द्या. आज खरी परीक्षा आहे. महाबली तात्या, महावीर, काय अवस्था झाली तुमची.
संपूर्ण देशात क्रांतीचा झेंडा उभारणार आहे तात्या. पहा पहा, आज तुमच्या पाशी सैन्यही नाही. मानसिंग, माझ्या हातात जोवर शस्त्र आहे तोवर मी एकटा अनेकांना यमसदनी पाठवू शकतो. मला सेनेची आवश्यकता नाहीये. तुम्ही सैन्य सोडून यायला नको होता तात्या. ते चांगलं की वाईट राहू दे. आता मी तुमच्या सोबत आहे. माझ्या सोबत? होय होय. का संकट वाटतंय का? नाही 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 मित्रा, संकट कसलं. अरे मला तर अभिमान वाटेल तुम्ही सोबत आहात याचा. पण आता मी युद्धाला कंटाळलोय आणि 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 आता तुम्हाला शरणागती पत्करायची आहे. हो हो, तसंच आहे. म्हणजे हे असं आहे तर धोका. धोका? धोका कसला? नाही नाही, खूप 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 वाईट वाटतंय मला. खूप वाईट वाटतंय. मानसिंग, तुम्ही शरणागतीचा विचार करणार असाल तर 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 मला तुमचं अन्न पाणी नको आहे. जा जा, तुम्ही जा. करा करा, आत्मसमर्पण करा. जा, या मातृभूमीचं कपाळ कलंकित करा. मानसिंग, मला 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 वाटलं होतं तुम्ही एखाद्या कातळासारखे आहात, पण नाही. तुम्ही तर हातातून सुटलेल्या वाळू सारखे निघालात. जा जा, तुम्ही जा. मी फिरोजशाहच्या छावणीकडे जातो. तुम्ही जा. नाही नाही तात्या, नाही. आम्ही असं करणार नाही. आम्ही अखेरपर्यंत तुमची सोबत करू. भ्याडांसोबत राहणं मला पसंत नाहीये. मी इथं क्षणभर देखील थांबवू शकत नाही. तात्या, आम्ही शपथ घेतो. आम्ही शरणागती पत्करणार नाही. भारत मातेची शपथ. आम्ही तुमच्या सोबत आहोत. परिस्थितीमुळे गोंधळून गेलास मित्रा, परिस्थितीमुळे गोंधळून गेलास. अरे, कर्तव्य कठोर राहणं हे जीवनाचं ब्रीद हवंय, निष्क्रियता नव्हे. या जंगलात पडून राहण्यापेक्षा फिरोजशाहकडे जाऊ. तिथे नवीन योजना आखू. योजना पक्की आहे, फक्त अंमलात आणा. अरे मग उशीर का? उशीर कशाला? नाही, असंख्य योजना करा, पण इतिहासात नोंद व्हावी, जीवन सार्थक व्हावं असं काहीतरी करा मानसिंग, असं काहीतरी करा. असंच होईल तात्या, असंच होईल. तुम्ही इथे आराम करा. माझ्यावर विश्वास ठेवा तात्या. आम्ही थोडा काळ इथून जातोय, पण तुम्ही इथंच थांबा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं, पण का कुणास ठाऊक मला काहीतरी अपशकुनाची चाहूल लागते. माझा उजवा बाहू का स्फुरतोय? शकून अपशकून हा तुम्ही कधीपासून विचार करायला लागलात तात्या? अरे हे तर भ्याडाचं लक्षण आहे. तुम्हाला पाहून इंग्रज चढछळात कापतात ते तुम्ही. तात्या तुम्ही इथेच थांबा. आम्ही आलोच. होय, जा तुम्ही जा. रणचंडी तुमचं रक्षण करो. ग्वाल्हेरमध्ये जे व्हायचं होतं तेच झालं. सत्ताची पाठ वाहिली. आमची मनू महाराणी लक्ष्मीबाई युद्धभूमीला अर्पण झाली. क्रांतिकारी सेना छिन्न भिन्न झाली, पण क्रांतीची मशाल तेवत ठेवली. आता ती मशाल घेऊन मी जयपूर, इंदोर, उदयपूर, नागपूर, बडोद्यापर्यंत घेऊन जाईल. पण मानसिंग का गेला? जणू काही माझा विश्वासही गेला. या इथे या जंगलात आता असा मी किती काळ थांबू? असा लपत छपत
का राहू का मानसिंग आला वाटतं. मानसिंग आला. आणि तात्या टोपेंना कंपनीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. रामचंद्र राव म्हणजे तात्या टोपे, तुम्ही कंपनी सरकार विरुद्ध बंड पुकारलात. 1 जून 1857 to डिसेंबर 1859 तुम्ही बंडवाल्यांचं नेतृत्व केलं. सेनापती म्हणून जनरल ह्युरोज, ग्वाल्हेरचे महाराज जियाजीराव शिंदे यांच्यावर आक्रमण केलं. बंडवाल्यांसोबत तुम्ही होता. ग्वाल्हेरला जनरल ह्यूज बरोबर 14 जून 1858 to 21 जून तुम्ही युद्ध केलं. तुमच्यावर राजद्रोहाचा आरोप आम्ही निश्चित करत आहोत. राजद्रोह. राजद्रोह? ही इंग्रजांची जमीन नाही, राज्यही नाही, हा त्यांनी बळकावलेला प्रदेश आहे. ज्यांचं इथे काहीच नाही त्यांचा मी नोकर कसा? मी राष्ट्रभक्त आहे. माझ्यावर राजभक्तीचा आरोप लावा हवं तर राजद्रोह कसला लावताय? पेशवे आमचे राजे, मी त्यांचा नोकर. जे केलं ते त्यांच्या आज्ञेनं केलं. मी एकनिष्ठ राजभक्त आहे, राष्ट्रभक्त आहे. तुम्ही आता आमचे कैदी आहे. तुम्ही देशद्रोही आहे. बोला, तुम्हाला काही सांगायचं आहे? तुम्हाला आम्ही फाशीची शिक्षा सुनावत आहोत. फाशी. फाशी मान्य. मानसिंग, तू फसवलायस, देशाशी गद्दारी केलीयस. गद्दारांच्या यादीत आपलं नाव जावं असं तुला का वाटलं मानसिंग? या देशाच्या भाग्यात हे असं का व्हावं? का व्हावं मानसिंग? हे असं का व्हावं मानसिंग? का व्हावं? सात एप्रिल 1859 तात्यांना पकडण्यात आलं. मानसिंगनं दगाबाजी केली. धोकेबाजीचा बळी ठरले तात्या. इंग्रज ज्यांच्या आसपासही येऊ शकले नसते, पण आपल्याच लोकांनी घात केला. 15 एप्रिल 1859 तात्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि 18 एप्रिलला फाशीवर चढवण्यात आलं. विशाल जनसमुदायासमोर तात्यांनी स्वतः फाशीचा दोर गळ्यात अडकवण्याआधी तात्या जे म्हणाले ते भलेही इतिहासकारांनी नोंदवलं नसेल, या मातृभूमीवर आणि काळाच्या पडद्यावर त्याचं गोंधळ झालंय. मला माझा शेवट माहित होता. त्यासाठी तुमच्या न्यायाची आणि आरोपाची आवश्यकताच नाही. ही माझी प्रतिज्ञा आज पूर्ण केली आहे. महाराणी लक्ष्मीबाईंनी म्हटल्याप्रमाणे
मातृभूमीला झालेली जखम भरून काढण्यासाठी आपलं बलिदान हवंय, ते बलिदान मी करतोय. आज तो दिवस आलाय. माझं हे बलिदान ती भळभळती जखम भरेल, जरूर भरेल, जरूर. दूर व्हा. फाशीचं दोर मी स्वतः माझ्या हातांनी गळ्यात अडकवेन. हे माझं बलिदान स्वातंत्र्याची मशाल आणखीन भडकवेल. ही मशाल कधीच विझणार नाही, आणखीन तेजात पुंज होईल. बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की. यह रक्त न जाए सूख कहीं, बलिदान देश ने मांगा है, बलिदान देश ने मांगा है, बलिदान देश ने मांगा है. नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमात आत्ताच आपण तात्या टोपे हे नभोनाट्य ऐकलं. मूळ लेखक अमर बहादूर सिंग अमरेश, रूपांतरकार आणि दिग्दर्शक विनोद कुमार, मराठी अनुवाद सतीश पप्पू, सहभागी कलावंत अनिल कोष्टी, सतीश कुलकर्णी, विकास शुक्ल, रवींद्र साळी, धर्मराज देवकर, संतोष पाटील, गणेश सोनार, सुधीर ओखते आणि स्मिता दीक्षित. निर्मिती सहाय्य किशोर पवार, मिलिंद सावरकर. सादरकर्त्या स्मिता दीक्षित. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.